मात्र सुरुवात दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केलाय. बॉल चालाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक उपस्थित. 2 धाबा एकवटाचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा इथे मिळतील. महेशजी धुळे सरांचा आवाज आपण ऐकत होतो. आज भरपूर चांगली साथ त्यांची आम्हाला लाभली या स्पर्धेच्या माध्यमातून. जे आमचे बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष आहेत त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. उद्या देखील त्यांचा आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये सातत्याने ऐकायला मिळेल. आज कल्याण ग्रामीणचं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. 2 संघ पुढे सरकले. सिद्धिविनायक आपटी विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळत असताना आई एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटची कडा आहे. या बॉल्स देखील यशांच्या मागे बॉल ट्रॅव्हल झालाय. पहिल्या बॉलवरती 2 धाबा इथे एकपटल्या. धावफलक पूर्णपणे आता स्थिरावलाय. अतिजी भंडारी मॅम फ्रॉम चांदप यांचा आगमन झालंय. विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मथुर फॅन्स हेच एक मोठ्या स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत. जर्मन चषकाचे गोरदास जेवतो राऊंड द विकेट. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक पोहोचतात. बॉल लावून फेक करतील. दरम्यान मिळेल ती सिंगल आणि आता सिंगलच्या जोरावरती पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकतोय. धावफलक टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आतापर्यंत 3 आकड्यावरती जरूर पाहायला मिळते. 2 ओव्हरची मॅच. इथे फटका चांगला आहे. व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. भरपर या मैदानावरती आता आपटी टीमचा देखील तुम्हाला पाहायला मिळतोय कारण बरेचसे प्रेक्षक आता जोडले गेलेत. आपटी म्हटलं तरी 10 गाव पोईच्या अगदी पुढे आपल्याला हा गाव पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूला गुरवलीपाडा टेटेवाळा बेल्ट मधून हा संघ दाखल झाला. या मैदानावरती खेळत असताना एका बाजूला गणपती बाप्पा सिद्धिविनायकचा आशीर्वाद तर दुसऱ्या बाजूला आई एकविरा मातेचा आशीर्वाद घेऊन उतरलाय संघ मैदानाच्या गुरवलीपाडा. या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला गोपाल शिशवेच्या बॅटमधून हा षटकार आलाय. धावफलक वेगाने आता पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. इथे देखील पुन्हा एकदा फटका चांगला. खेळाडू आहे टीप मध्ये. पाठमोर आहे खेळाडू आपण पाहतो. एकदा एक पडली. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. थोडासा वाईड आला त्यामुळे आता नाराज यष्टीरक्षक. दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतात. टीमची टोटल याच 2 धाब्याच्या साथीने आता पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय आकड्यावरती आपण पाहतोय. 11 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये मी म्हणेन आता कमबॅक करत असताना गोरदास सज्ज होतोय. इथे फटका चांगला. स्क्वायर कट. क्षेत्ररक्षक डी मध्ये उपस्थित. कबरला एकदा वेगपटी. दुसरा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा इथे देखील भरपूर वेगाने एकपटा जात आहेत. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना जाऊन पोहोचल्या फलकावरती आतापर्यंत 13 आकड्यावरती. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचले आतापर्यंत. धावफलकावरती तुम्ही पाहताय 13 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं आतापर्यंत समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अंती 13. षटक क्रमांक दुसऱ्याला आता सुरुवात होईल. गोलंदाज दाखल होतोय. षटक क्रमांक दुसरा तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज अमित आलेत गोलंदाजी मार्क वरती. अमित समोर बॅटर सलामीला आलेला भूषण सज्ज होतोय. इथे लाईन चेक करावी लागेल. पंच वरतात. आमच्याकडे इशारा येतोय वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली. धावफलक 14 याकडेवरती तुम्हाला पाहायला मिळेल. 2-2 ओव्हरचे मॅचेस आज देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतात कारण त्याचं कारण संघ मी म्हणेन थोडंसं उशिराने दाखल झाले. कालच्या दिवसामध्ये देखील हे चित्र आपण पाहिलं. काल बाजी मारली टीम अथर्व11 जर्मन क्रिकेट संघ एरंजाड आमचे बाळूदादा बोराडे असतील आणि त्यांचं पूर्ण टीम काल भरपूर चांगला खेळ त्याने दाखवला.
खोदून काढण्याचा प्रयत्न होता. इथे देखील तुम्ही पाहताय भन्नाट बेग पाहायला मिळतोय. बॉटम पटच्या मधनं बॉल चाललाय यस्ती रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची आता समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल खरं जरूर फेकला परंतु धावफलक 14 याकड्यावरती पूर्णपणे स्थिरावलंय. काल आपण जर पाहिलं तर 29 धाबाची गरज होती टीम एरंदर संघाला श्री गणेश मानकिवलीच्या विरोधात. त्या धाबा चेस केल्या अंधाऱ्यामध्ये, हे देखील विसरून चालणार नाहीये. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतो. डीपमध्ये खेळाडू वेगाने पोहोचलाय. दरम्यान एक सिंगल येथे एकवटी जाईल आणि त्या सिंगलच्या साथीने धावफलक आता 15 याकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगल डबलला आता प्राधान्य देतात कारण क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल. त्या सिंगल डबलला प्राधान्य देत असताना धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल आता वेगाने पुढे सरकत असताना 2 चेंडूचा खेळ संपन्न झाला. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल तर एकवटली. सिंगलच्या साथीने आता दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा इथे मिळतील आणि दुसरीचा प्रयत्न झालाय. घडलंय काय मैदानावरती भूषणला आपण पाहतो जो मात्र वाट पाहत होता चेंडू कधी येतोय. त्याला असं वाटलं होतं इथे मात्र स्ट्रायकिंग एंडवरती फेकी करतील परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडवरती तो बाद झालाय आणि अखेर त्याला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. डीजे मास्टर आपण थांबा कारण काहीची सूचना आम्ही पोहोचवतोय कारण आमचा एक छोटू आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि त्यांनी सांगितलंय सिद्धिविनायक आपटी हा संघ जर आज क्वालिफाय झाला तर त्यांना फार्म हाऊस बुक करण्यात येईल. मनोजजी शिशवे आणि मयूरजी शिशवे यांच्या माध्यमातून फार्म हाऊस बुक करण्यात येणार आणि तिथे मग मोठी पार्टी त्यांना देण्यात येईल असं आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. येस आमच्यापर्यंत माहिती घेऊन आलाय. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 16 आकड्यावरती. चेंडू फेकलेत आतापर्यंत 3. आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना पुष्कराज शिशवेला तुम्ही पाहता आणि त्यांनी जरी सांगितलं इथे मैदानावरती आज आपटी संघ जर जिंकला तर फार्म हाऊस आम्ही बुक करणार आहोत आणि त्यासोबत सांगितलंय झुकेगा नाही साला. बॉल चालाय स्कोअर लेगला. क्षेत्ररक्षक उपस्थित. एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर आता गोपाळला इथून मैदान सोडावं लागेल. बाटराव चार चेंडूचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 13. या षटकामध्ये फक्त 3 धाबा आतापर्यंत खर्च करतोय गुरुदाज अमित. इथे देखील बॅटची कडा त्यांच्या मागे रक्षकाने झेल टिपला. नवीन बॅटर संकेत तो आता संकेत न देता बाहेर पडतोय मैदानाच्या. फलंदाज बाद. वरती या मॅच मध्ये त्याला देखील एक मोठा संकेत द्यायचा होता टीम आपटी संघाला परंतु आता तो इथून मैदान सोडतोय. तो बाद झाला. दरम्यान आता काही चेंडूचा खेळ शिल्लक. 1 टू गो. इथून एखादा मोठा फटका आला तर फायटिंग टोटल जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चालवलाय परंतु आता नवीन आलेला खेळाडू रुपेश तो देखील बाद होतोय. दरम्यान समीकरण तुम्ही पाहताय जरी पहिल्या षटकामध्ये 13 धाबा आल्या ना तर आता दुसऱ्या षटकामध्ये फक्त धाबा आल्या 3 त्यामुळे 16 धाबा बनल्या. 17 धाबांचा टार्गेट. संघ आपल्यास विनंती आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या कारण कोणत्याही संघाला बॅड लाईटचा इथे मात्र नुकसान होऊ नये.
2 ओव्हरची मॅच तुम्हाला पार पडेल. 17 धाबाचं टार्गेट आहे या मॅच मध्ये आणि आता या 17 धाबा ते चेस होतील की रोखल्या जातील या मॅचचं धावतो वर्णन तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल. चला सिद्धिविनायक आपली टीम आपल्याच विनंती आपण क्षणाचाही विलंब न करता लगेच खेळायला सुरुवात करा. आज कुणाल मस्करनं 2 मॅचमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे परंतु या मॅचमध्ये तो कशा प्रकारची कामगिरी करतोय हे देखील पाहावं लागेल. दुसऱ्या बाजूला कल्पेश आणि बिलिनचा खेळ तितका चांगला झाला नाही आहे या स्पर्धेमध्ये परंतु आता या शेवटच्या मॅचमध्ये कशा प्रकारचा क्रिकेट तो खेळतोय हे देखील पाहावं लागेल. सुपर 5 मध्ये जाण्यासाठी तुम्हाला आता संघर्ष दोन्ही बाजूला जरूर पार मिळेल. गोरदा सज्ज होतोय राऊंड द विकेट. पहिला बॉल फटका चांगला आहे. कव्हर पॉइंटला खेळाडू उपस्थित होते दरम्यान 2 धाबा एकपटाचा प्रयत्न चालवला आहे. तू मे तुम्हाला बाल मिळेल दरम्यान एक चक्की सिंगल इथे एकपटी जातीय. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला हा अर्धा ओव्हर जरूर पार मिळेल कारण 2 गावामध्ये ही मॅच कल्याण ग्रामीणचं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. आज दिवसभरामध्ये भरपूर मजा आली. सर्व टीम कल्याण ग्रामीणची इथे मात्र भरपूर चांगला क्रिकेट त्यांनी दाखवला. वेळेवरती संघ दाखल झाले. गोरदा सज्ज होतोय. हा ट्रॅकर होता यावेळेस फक्त दिशा दिली. पाहिलं फाईन लेगला क्षेत्र मोकळं आहे त्याच दिशेला फटका खेचला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकार वसूल करतोय. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 5 आकड्यावरती तुम्हाला बार मिळेल. स्ट्राईक हवी होती इथे मात्र बॅटर तुम्ही पाहता मैदानावरती दाखल झाला कल्पेशला आणि कल्पेशला चौकार देखील ठोकला. आज ज्या बॅटरनं सलग 3 बॉलवरती 3 सिक्सर ठोकले तो अजूनही गुरवली पाडा संघाचा 24 कॅरेटचं सोनं सचिन मैदानावरती येणं बाकी आहे. तो सिंगल डबलचा क्रिकेट आता तुम्हाला बार मिळेल. पुन्हा एकदा सुपला शॉट तुम्हाला बाल मिळतो. सलगचा दुसरा बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दन 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 करत जमिनीला गुदगुल्या करत बॉल सीमा पार चौकार. राजाने मात्र गोलंदाजी भरपूर चांगली केली होती. त्याच गोलंदाजावरती आक्रमण तुम्हाला बार मिळतोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे सध्याच्या घडीला तुम्हाला बार मिळेल. इथे फटका चांगला आहे. पॉइंटला खेळलाय. 3 खेळाडू येतील बॉलवरती दरम्यान 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न चालवलाय. बॉलने गिरकी घेतली दरम्यान आता तिसरीचा प्रयत्न होतोय परंतु 2च धाबावरती समाधान मानावं लागेल. धावफरक टीमची टोटल जाऊन पोहोचली 11. 11 11वरती तुम्हाला बार मिळेल. चेंडू फेकून झाले 4. भरपूर चांगली बॅटिंग आज मैदानावरती केली आहे. मी म्हणेन कल्पेशनं त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं 10 धाबा आतापर्यंत त्याने एकवटल्या. गोरदास कुणाल टुटुगो इथे देखील फुलटॉस होता. दिशा देण्याचा प्रयत्न फटका फसला पूर्णपणे आणि एसच्या बागे एक चांगला जेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर फलंदाज कल्पेशला मैदान सोडावं लागेल. बॅट्समन आउट. सांगतोय फिल्डिंग लवकर लावा त्याच्या गाण्याच्या माध्यमातून कारण आता आपण पाहतोय मैदान सोडलंय मैदानावरती कल्पेशने परंतु टाळा भासताय. प्रश्न हा देखील उभा राहिला होता की इथे गरज होती का. हो गरज होती कारण 2 चौकार तसे वसूल केलेत बॅटर कल्पेशने आणि आता मैदान त्याला सोडला. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. आम्ही 6 धाबांची गरज आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक 6 धाबांची गरज. इथे गोल गिरकी घेतली टप्पा पडला. बॉल मात्र मर्दा बेगाने निघून चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. पहिल्या षटकाच्या अंती धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल 17 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 11 धाबा धावफलकामध्ये जोडल्या गेल्या. 6 बॉलचा खेळ शिल्लक 6 धाबांची गरज.
चला विनंती आहे टीम सिद्धिविनायक आपटी, आपण क्षणाचाही विलंब न करता लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण समोरचा संघ देखील त्यांना बॅट लाईटला सामोरं जावं लागेल. धावफलक टीमची टोटल तुम्हाला 11 या धावावरती धावफलकावरती बाल मिळेल. षटक क्रमांक दुसरा घेऊन आलाय गोलंदाजी मार्गवरती गोपाळ. उद्या ठीक 9 वाजता पहिल्या मॅचला सुरुवात होईल. राठोली विरोधात आंबेशू अशी मॅच उद्या पहिला सामना असणार एक्स्ट्रा हाफ मधून. त्यानंतर मेहता 11 कासगाव विरोधात संघ खेळणार आहे आई गावदेवी प्रसन्न जांभिवली. त्यानंतर आई भवानी शेलू विरोधात निळजे बी. जयरमान क्रिकेट संघ डवळीपाडा विरोधात टेंबरे. जयरमान पिंपळा सी विरोधात वाकस. उद्या कल्याण डोंबिवली नव्हे तर फक्त यस कल्याण डोंबिवलीत नव्हे तर बदलापूर असेल, त्यानंतर नेरळ असेल, मुरबाड असेल, या भागातून देखील संघ या मैदानावरती खेळताना दिसणार. दरम्यान घडले काय, षटक क्रमांक दुसरा घेऊन आलाय गोपाळ आणि पहिल्या बॉलवरती एक चिक सिंगल. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. 5 धावाची गरज. या धावा इथे मात्र चेस होतील किंवा रोखल्या जातील हे देखील पाहावं लागेल. इथे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, बोट बिकरली, फिंगर रोल केली, बॉल चालला स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान तुम्ही पाहताय षटक क्रमांक दुसरे घेऊन आलाय गोपाळ आणि सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय पूर्ण टीम आता जल्लोष करत असताना, कारण मैदानाच्या बाहेर भरपूर प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील टीम आपटी संघाचे. आणि आता ते देखील एकच म्हणत असतील गोपाळ गोपाळा गोविंद गोपाळा, कारण मैदानावरती गोपाळ आलाय षटक क्रमांक दुसरे घेऊन. त्याने सलग 2 बॉलवरती फक्त धाव खर्च केले. एक अजून या मॅच मध्ये 4 चेंडूचा खेळ शिल्लक. जिंकण्याकरता 5 धावांची गरज. राऊंड द विकेट. फुल टच बॉल चुकी केली, चुकीला माफी नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना फिनिश MS धोनी स्टाईल. हा सामना आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थिती दाखवली. भरपूर बिझी शेड्यूल असतो